नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुरंदरचा स्वाद या चॅनलमध्ये। तर आता वाजलेत सकाळचे 7। आता आम्ही हे बागेतल्या झाडांना नुकतंच पाणी दिलेलं आहे। तर झाडं बघा कशी टवटवीत दिसत आहेत। तरी मी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं अशी लावलेली आहेत घरासमोर। ते पहा 2 प्रकारचे झेंडू आहेत, केशरी आणि पिवळा। त्यानंतर थोडंसं पुढे गेलं की आहे आबोली आणि गुलटोप। गुलटोपला तर पहा किती गुलाबी कलरची छान सुंदर फुलं आलीत। त्यानंतर इथं आहे गुलाब, गुलाब बघा, पिवळा गुलाब किती सुंदर आलेला आहे। त्यानंतर इकडे अजून 2 गुलाब आहेत, केशरी झेंडू, तुळस, गुलटोपची भरपूर झाडं आहेत माझ्याकडे। पण एक मोठी तुळस आलेली आहे, आपोआप आलेली आहे। इकडे थोडीशी हळद लावलेली आहे मी। अंगणात आमचा विरू कसा मस्त बसलाय आराम करत। विरूला आत्ताच गोठ्यातून बाहेर आणलेला आहे। रात्री गोठ्यात बांधतो आम्ही आणि दिवसभर असा घरासमोर असतो झाडाखाली चिंचेच्या। आवळ्याच्या झाडाला पण छान आवळे आलेत। इकडे बेलाचं झाड लावलेलं आहे, पूजेसाठी लागतो बेल आपल्याला तो। त्यानंतर इथे आहे पपई आणि शेवगा कोपऱ्यात। आमच्या गायी पण कशा निवांत बसलीत बघा। इकडे पण एक शेवग्याचं झाड आहे, कडुलिंबाचं झाड आहे। हे रिकामी जागा आहे अंगणात अशी। विरू कंटाळलाय बहुतेक। इकडे हादग्याचं झाड आहे एक, हादग्याच्या झाडाला पण छान फुलं आणि शेंगा आली। तिकडे रामफळ आहे, चिंचेचं एक झाड आहे, अजून एक झाड। चिंचेची 2 झाडं आहेत, एक मोठं आहे आणि एक छोटं आहे। मोठं झाड तर अक्षरशः चिंचांनी लगडून गेलेलं आहे, चिंच आलीत बघा। प्रत्येक पानांगणीच किती चिंच आहेत या झाडावर। सावली पण छान होते, मग सावलीत आम्ही जनावरं बांधतो, गाड्या लावतो चिंचेच्या झाडाच्या सावलीत। आणि इकडं मी अशी थोडीशी वेल लावलेली आहेत, काकडी, कारलं। कारल्याचा छोटा आहे अजून वेल हा। इकडे लिंबाचं झाड आहे आपलं, कागदी लिंबू। गोकर्ण आहे, पांढरं गोकर्ण आहे हे। अजून इकडे एक लिंबाचं झाड आहे बघा, लक्ष्मीची मम्मी। थोडी ऊसाची रोपं आहेत, आळू, स्वच्छ पाण्यावर लावलेला आळू आहे हा। इकडे पेरूचं झाड आहे, गुलाबी पेरू आहे हा। आणि पेरूच्या पाठीमागेच आंब्याचं एक झाड आहे आणि कढीपत्ता आहे। सगळी फळ झाडं आणि फुलझाडं आहेत माझ्याकडे। मागे सीताफळाची बाग आहे, नारळाची झाडं बघा, 4 नारळाची झाडं आहेत। लागणारा भाजीपाला आणि फळं आम्ही घरीच पिकवतो। मिरच्यांची झाडं, मिरच्या किती लागलीत बघा। असं सेंद्रिय पद्धतीने आम्ही घरापुरतं सगळं भाज्या फळं लावतो। इकडे वांग्याची झाडं आहेत, वांग्याला छोटं त्याला आता नुकतंच। इथं आहे निळा गोकर्ण, त्याला पण फुलं आलीत आता थोडी थोडी। त्याचा बहर संपलेला आहे आता। इकडे बघा क्लायमेट किती छान आहे। हे आहे आमचं घर।
तुळशी वृंदावन आहे दारात. तर आजचा आमचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा.